प्रसारित करीत आहोत रानामाळातल्या गप्पा अर्थात शिवार गप्पा. याचं लेखन केलं आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालय जावली येथील तालुका कृषी अधिकारी प्रकाश राठोड यांनी. आणि यात सहभागी आहेत सुप्रिया मोरे, श्रेया गोलीवडेकर आणि प्रकाश राठोड. अक्का साहेब, अवा अक्का साहेब, अवा अक्का साहेब, अवा हायसा का घरात? अगं घरातच आहे. अव कधीच्या ना हाका देती तुम्हासनी? बरं झालं तू आलीस, तुला फोनच करणार होते. होय का? का व? अगं मी मगाशी पंचायतीच्या तिथे गेले होते, तिथे त्या शेतीचे अधिकारी आलेत. बर. तर त्यांची एकदा गाठ घेऊन यावं असं वाटतंय मला. अव होय, मी आज तुमच्याकडनं हेच विषय घेऊन आलेली. अव आज पेपर वाचला तर त्या पेपरात सगळीकडे एआय 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 नाचत होतं. एआय म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे त्याला काहीतरी मराठीत पण नाव आहे बघा. अगं त्याला म्हणायचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बरं. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आता ही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? मग बुद्धिमत्ते सुद्धा कृत्रिम आहे बघ आता. अहो ते आणखीन काहीतरी शेतीमध्ये पण आलंय असं काहीतरी होतं पेपरमध्ये. अगं हे तंत्रज्ञानाची कमाल आहे. अगं तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपली कामं किती सोपी होतात, बघितलं नाहीस का? आता बघ, एक आपण मागवलं आपल्या फोनवरनं तर किती मिनिटात येते. अहो तेच तर ना. अहो मगाशी माझ्या लेकरानं मला घड्याळ मागवलंय आणि ते इतकं भारी आलंय म्हणजे आता मोबाईलवर एका क्लिक वरती आलंय. आणखी मग काय काहीतरी 2-3 दिवस लागले वाटतं. वराडली त्याला जरा मी, कशाला खर्च करतोय, आलेत पैसे तर कशाला वाया घालवतोय. पण अहो एवढं सहज होतं ह्या मोबाईल मधनं, तर आपल्या शेतीचं पण काहीतरी असेलच की त्याच्यामध्ये. मग आहेच आहे. शेतीला सुद्धा चांगलं सोपं करण्यासाठी, जास्त आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी या ऍपचा उपयोग चांगल्या पद्धतीनं होतोय. म्हणजे मी पण वाचलेलं आहे, मला खूप माहिती नाहीये. मी म्हंटल ना मगाशी की शेती अधिकारी आलेत तर ते त्यातले तज्ञ आहेत. तर आपण त्यांना हे विचारूया असं म्हणून मी तुला फोन करणार होते बघ. म्हणजे आपण मोबाईलमध्ये सुद्धा शेती करून एआय काहीतरी तंत्रज्ञान म्हटला तुम्ही, त्याचा वापर करून पण अभ्यास करू शकतो आणि चांगली शेती करू शकतो. म्हणजे आता जे आहे ना नैसर्गिक शेती म्हणा किंवा आधुनिक पद्धतीनं शेती, त्याची सगळी माहिती त्याच्यावर येते आपल्याला एका क्लिकवर. आता तुला तर अँड्रॉइड मोबाईल वापरता यायला भारी यायला लागलाय. तुम्ही शिकवलं नाही व्हय मला. मग काय सोपंच होणार आहे आपल्याला. पण यातली अधिकाधिक माहिती जर आपण करून घेतली तर आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे शेतीसाठी. होय होय. मग कंचे राठोड सर आलेत व्हय आपल्या इथं? बरोबर, राठोड सर बरोबर. मग चला तर जाऊया ग्रामपंचायतीत. तुला वेळ आहे ना? होय होय, मी वेळच काढून आली बघा तुमच्याकडे. चला निघूया. तर बघा अहो लई गर्दी आहे. साहेब भेटतील ना आपल्याला? भेटतील तर, सकाळी आलेत अगं. होय का? आहेत. चला आतमध्ये जाऊया. हो. नमस्कार साहेब. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. कसं काय इकडे आला तुम्ही? अहो एक मोठा प्रश्न घेऊन आलोय. तसं प्रश्नाचे डोंगरच असतात आमच्याकडे. रकमाल तर फार प्रश्न पडत असतात बघा. होय तर. अहो सकाळी पेपरमध्ये मी ते काहीतरी एआय तंत्रज्ञान वाचलं. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ना, कृत्रिम बुद्धिमत्ताविषयी वाचलंय ते थोडंसं. पण त्याच्याविषयीची आम्हाला उत्सुकता खूप आहे, कारण खूप माहिती नाहीये आणि आम्हाला शेतीसाठी त्याचा वापर कशा पद्धतीनं करायचा हे जाणून घ्यायचंय. सगळ्या क्षेत्रात आलंय म्हणते, सर्व क्षेत्रामध्ये. पेपर वाचाय घेतलं का नाही तर ते सगळीकडेच येतंय काय काय. आणि मोबाईल मध्ये सुद्धा माझं लेकरू सांगत होतं की असं बटन दाब, तू त्याला विचारलं की ती सगळी माहिती सांगते. म्हणजे अगदी किरकोळ प्रश्न विचारला तर सांगते. म्हणजे ते पण एआयच आहे वाटतं. मग आता हे शेतीमध्ये कसं, म्हणजे नेमकं हे एआय हाय काय तरी काय? तुम्हाला पहिले एआय म्हणजे काय ते मी पटवून देतो. एआय म्हणजे कसं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आपल्याला जसा मेंदू आहे, आपला मेंदू चालतो त्यानुसार कम्प्युटरला सुद्धा एक मेंदू आहे, तो कृत्रिम आहे, तोच तुझा चालतो. त्याच्याकडे सगळ्या माहितीचं भंडार आहे. त्या माहितीचा भंडार आपल्यासाठी त्यांनी खोलून ठेवलेला आहे की तुम्ही ह्यातली माहिती कुठली पाहिजे ती घ्या. त्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असं म्हणू शकतो. पूर्वी बघितलं तुम्ही, जुनी लोक म्हणायची की मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडणार, 7 जूनला पाऊस येणार, त्याचं वाहन बैल असेल, घोडा असेल, ससा असेल, त्यानुसार आपल्या इथं पाऊस पडणार. बरोबर. जुन्या लोकांच्या नक्षत्रावर जसा विश्वास होता त्यानुसार आधुनिक युगामध्ये, आजच्या युगामध्ये आपण आता ह्या एआय वर विश्वास ठेवून आपल्या पिकाचं नियोजन करू शकतो. आपला येणारा पाऊस किती पडणार आहे, किती वेळेत पडणार आहे, कसा पडणार आहे, ह्याची माहिती आपल्याला त्या एआयच्या माध्यमातून मिळू शकते. बरोबर.
ते असं ह्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतीमध्ये जास्तीत जास्त व्हावा ह्यासाठी शासनानं महाविस्तार AI बरं. असं एक ऍप लॉन्च केलेलं आहे 15 दिवसापूर्वी. आणि KVK बारामती जे आहे त्या ठिकाणी हे जे प्रयोग झाले, बरं. ऊसामध्ये जवळपास 40% उत्पादन आपण वाढवू शकतो. वा. म्हणजे AIच्या माध्यमातून. AIच्या माध्यमातून म्हणजे AIची जर तुम्ही जर ती सिस्टीम जर लावली तुमच्या शेतामध्ये, सेन्सर असतात की तुमच्या जमिनीला पाणी कधी द्यायचे, तुमच्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य कधी द्यायचे, कोणत्या प्रकारचं अन्नद्रव्य द्यायचे, ह्याची माहिती सगळी तुम्हाला त्या AIच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवर मिळते. त्यानुसार तुम्ही तुमच्या पिकाचं नियोजन करू शकता. आज जर तुम्ही जर बघितलं असेल पेपरमध्ये बातमी वाचत असाल की पोलिसांनी चोराला AIच्या माध्यमातून पकडलं. हेच तर वाचले नाही ना. गुंतागुंतीची सर्जरी डॉक्टरने AIच्या माध्यमातून केली. हे जे आहे या माहितीचा वापर आपल्या शेतात व्हावा म्हणून आपण आज महाराष्ट्र शासनानं महाविस्तार AI हे ऍप डाउनलोड केलेलं आहे. बर. म्हणजे शेतकऱ्यांसाठी हे किती महत्वाचं आहे बघ AI तंत्रज्ञान. शेतीसाठी तर खूप आपण उपयोग करू शकतो. पण सर हे महाविस्तार ऍप जे आहे AIचं ते आपण डाउनलोड कसं करायचं? म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये कसं यायचं? तीच तर समजा महत्वाचं. तुमचा अँड्रॉइड मोबाईल असेल, तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये प्ले स्टोअर नावाचं एक अप्लिकेशन असतं. त्या प्ले स्टोअरवर तुम्ही गेला की त्या प्ले स्टोअरवर तुम्ही महाविस्तार AI असं जर टाईप केलं तर तुम्हाला ते एक आमचं ऍप डाउनलोड केलेलं दिसेल. आणि ते ऍप तुम्ही मराठीतनं आणि इंग्लिशमधनं सुद्धा वापरू शकता. म्हणजे तुम्ही त्याला मराठीतनं सुद्धा तुम्ही त्याला विचारू शकता ते ऍप डाउनलोड केल्यानंतर की तुम्हाला कोणती माहिती पाहिजे. भविष्यामध्ये तुम्ही जे बोलणार आहे ते तुमचं संभाषण ऐकून ते तुम्हाला माहिती देणार आहे. मग आता हे ऍप डाउनलोड करायचं म्हटल्यानंतर आपण टाईप करायचं महाविस्तार AI बरोबर. हे सगळं कॅपिटलमध्ये. बरोबर. पण मला एक सांगा साहेब, आता हे ऍप डाउनलोड करायचं म्हटलं तर त्याची माहिती विचारली जाते आमासनी. ऍप डाउनलोड करायचं असेल तर काही OTP बीटीपी येतो आहे का? बरोबर आहे. मग मोबाईलला तर आधार लिंक सगळं असतं, मग ते काही तोटा नाही ना? नाही, अकाउंटचं वगैरे काय नसतं ना? तोटा वगैरे नाहीये. विविध प्रकारचे शेतीमध्ये ऍप आहेत, पण त्याला विश्वासार्हता, ट्रस्ट जो म्हणतो आपण, विश्वासार्हता कुठल्याच ऍपला नव्हती. म्हणून शासनाने ह्याच्यावर विचार करून हे महाविस्तार ऍप चालू केलं. आणि ह्या महाविस्तार ऍपला सगळ्यात महत्वाचं म्हणजे माहिती तुम्हाला जर पिकाची पाहिजे असेल, भाताची पिकाची, तुम्ही समजा जावलीचे शेतकरी आहे तर तुमच्या जावली तालुक्यातलीच भाताबद्दल तुम्हाला माहिती आवश्यक आहे. तुम्हाला त्या फिलिपाईन्सची किंवा चीनची भाताची माहिती देऊन चालणार नाही. त्यासाठी महाराष्ट्र शासनानं ह्या AIला स्थानिक विद्यापीठाचा बी सहभाग ह्या ऍपमध्ये घेतलेला आहे. आणि ते OTP वगैरे काही येत नाही. खूप हाताळण्याला खूप सोपं आहे. तुम्ही डाउनलोड केलं की तुम्ही जी माहिती तुम्हाला पाहिजे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला उपलब्ध आहे. महाविस्तार हे जे ऍप आहे ना, हे आमच्या शेतकऱ्यांसाठी यावं ह्याच्या मागचा उद्देश काय? उद्देश असा आहे की बाजारामध्ये किंवा आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऍप आहेत, पण त्याच्यामध्ये विश्वासार्हता कुठल्याच ऍपबद्दल नाहीये. मग शासनाचं जर ऍप असेल तर शेतकऱ्याला विश्वासानं त्या माहितीचा उपयोग होऊ शकतो. आणि त्या माहितीसोबत त्याला आपण विद्यापीठ सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग करून घेतल्यामुळं विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सुद्धा त्याच्यामध्ये मार्गदर्शन करू शकतात. म्हणजे जी माहिती आहे ती ऑथेंटिक आहे, चांगल्या तज्ञांकडून घेतलेली आहे. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये काही फसवेगिरी नाहीये. सहजपणे आपण डाउनलोड करू शकतो आणि सहजपणे आपण वापरू शकतो. म्हणजे बघ रखमा, तू मागच्या वेळेला आलं घेतलं होतंस, त्यावेळेला काहीतरी प्रॉब्लेम आला होता बघ. ती कुज का काहीतरी झाली होती तिला. मग ते जर आपण याच्यामध्ये टाकलं तर आपल्याला त्याच्यावर उपाय मिळू शकतील. बरोबर. आणि मला वाटते आता हे पावसाचं बघताय तुम्ही, लहरीपणा, ह्याच्यामध्ये तर ते ऍपचा लई फायदा होईल साहेब. फायदा कारण की हवामानाचं जे रिअल टाइम हवामानाचं जे आहे प्रिडिक्शन ते तुम्हाला त्या ऍपच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध होणार. म्हणजे तुम्ही त्या दिवशी फवारणी करायची की नाही, खत द्यायचं की नाही हे तुम्हाला अगोदर समजू शकेल आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या शेतीचं नियोजन करू शकाल. हे तर लय बेस्ट झालं, किती सोपं झालं. लय खर्च वाचला आमचा, मेहनत पण वाचली नाही का, वेळ वाचला. खरे पण अजून काय फायदे आहेत हो या ऍपचं? आता ह्या ऍपमध्ये तुम्हाला सगळ्या पिकांचा सल्ला, त्यासोबत त्या पिकाच्या पूर्व मशागतीपासून ते काढणीपर्यंत सगळं त्या ऍपवर तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. त्याच्यासोबत
तुमच्या जमिनीची आरोग्य पत्रिका म्हणजे तुमच्या गावाची जर जमिनीची आरोग्य पत्रिका तिथं उपलब्ध असेल ती बघायला मिळेल. बर त्यासोबत तालुक्याची जमिनीची आरोग्य पत्रिका बघायला मिळेल. त्यासोबत हवामान जे प्रतिकूल आहे, हवामान अनुकूल शेती कशी करायची त्याचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये मिळेल. त्याच्यासोबत आमच्या विविध योजना आहेत शासनाच्या, जवळपास 100 ते 125 योजना आमच्या कृषी विभागामार्फत राबवल्या जातात. त्याची माहिती तुम्हाला ह्या ऍप माध्यमातून मिळेल. त्यासोबत तुम्ही त्या ऍपवर तुम्ही चॅट करू शकता. तुम्हाला विचारू शकता, तुम्ही मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही विचारू शकता. तुम्हाला जे काय आवश्यक आहे ते विदिन सेकंदामध्ये तुम्हाला ते माहिती त्याची उत्तर मिळू शकेल. असा ह्या ऍपचे वेगवेगळे प्रकारे आणि विद्यापीठाला घेऊन तयार केलेलं हे महाविस्तार एआय ऍप आहे. आता साहेब हे बघा, आता तुम्ही म्हणताय त्याच्यावर टाईप केलं की सगळी माहिती मिळेल, पण आम्हा शेतकऱ्यांना काय कायांना जर टाईपच नाही करता आलं तर आपण नुसतं बोलून पण विचारू शकतो का? आता सध्या 2 भाषा त्याच्यावर दिलेल्या आहेत. भविष्यामध्ये संभाषणाद्वारे सुद्धा तुम्हाला ते ऍप तुम्हाला उत्तर देऊ शकेल. त्याच्यावर सध्या काम चालू आहे. आता हे 15 दिवस झालं, आता ते लॉन्च झालंय ऍप. भविष्यामध्ये सुधारणा होत जातील, त्यानुसार तुम्ही भविष्यामध्ये ते संभाषणाद्वारे तुम्ही त्या ऍपला विचारू शकता. म्हणजे रखमा आज जसं आपण कृषी अधिकाऱ्यांना भेटतो किंवा तज्ञांना विचारतो तशा पद्धतीने आपण फक्त मोबाईलला विचारायचं, आपलं उत्तर मिळणार. बरोबर. पण ते सुद्धा करताना अक्का साहेब कृषी अधिकाऱ्यांची मदत ही घ्यायची. अगदी नक्कीच की मदत म्हणजे नुसतं त्याच्यावर अवलंबून न राहता आपण कृषी अधिकारी आपल्याकडे येतात, त्यांना विचारायचं की बाबा हे बरोबर आहे का, आहे का नाही, ते पण महत्वाचं आहे. काय साहेब? बरोबर. म्हणजे थोडक्यात आपला डिजिटल मित्र असं म्हणायला काय हरकत नाही याला, होय की नाही? डिजिटल मित्रच आहे. आपल्या प्रत्येक आज गावागावामध्ये आपण जर 5 वर्षापूर्वीची जर विचार केला तर आपण 3G होतं, 4G होतं, आता 5G आलं. 5G आल्यामुळं आपल्याकडे माहितीचा भंडार उपलब्ध आहे आणि गावागावामध्ये टावर झाल्यामुळे आपल्याकडे सगळ्या प्रकारची रेंज आपल्याला नेटवर्क असतं. त्यामुळे ह्याचा वापर तुम्ही जर केला, जसं आज प्रत्येक वस्तू आपण ऑनलाईन मागवू शकतो. प्रत्येक ऍपवर तुम्ही जेवण मागवू शकता. प्रत्येक ऍपवर तुमचे ग्लॉसरी किंवा जे किराणा सामान आहे तुम्ही मागवू शकता. तसं हे शेतीसाठी हे उपयुक्त असं हे महाविस्तार एआय ऍप आहे, ज्याच्यावर तुम्ही तुमच्या शेतीबद्दलचं ज्ञान जे तुम्हाला शास्त्रज्ञाकडे जायला लागायचं किंवा आमच्या कृषी सहाय्यकाला विचारायला लागायचं की बाबा सर ही कीड आली ह्याच्यावर कोणता उपाययोजना करा, तर तीच माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये सोप्या भाषेमध्ये दिलेली असणार आहे. त्यानुसार तुम्ही उपाययोजना करणार. बरोबर. आता सर मला एक सांगा की आमचा जो प्रश्न असतो तो विक्रीचा प्रश्न असतो. बरोबर. मग विक्रीच्या बाबतीत हे काय हे ऍप कसं मदत होय? आमचा बचत गट आहे, त्यातनं आम्ही आता प्रक्रिया उद्योगावर व्यवसाय सुरू केलाय. मग ते जरी विकता आलं ह्याच्यावरनं तर लय भारी होईल. आता ह्याच्यावर बरं झालं तुम्ही विचारलं, मगाशी मी विसरलो होतो. त्याच्यावर तुम्हाला आत्ता सध्या कोल्हापूरमध्ये किती भाव आहे, हैदराबादला किती भाव आहे, समजा तुमची एक ढोबळी मिरची आहे, समजा घ्या तुमचा भाजीपालामध्ये तुमची ढोबळी मिरची आहे, त्याचा भाव हैदराबादला किती आहे, मुंबईला किती आहे, वाशी मार्केटला किती आहे, ह्याची माहिती रिअल टाइम म्हणजे जी ज्या दिवशीचा जो बाजारभाव आहे त्या दिवशीचा बाजारभाव तुम्हाला ह्या ऍपद्वारे तुम्हाला समजणार आहे. त्यानुसार तुम्हाला नियोजन करता येईल की माझी भाजी कुठं पाठवायची, हैदराबादला पाठवायची का दिल्लीला पाठवायची का वाशी मार्केटला पाठवायची, ह्या ऍपद्वारे तुम्हाला माहिती होईल. त्याचसोबत कधी कधी तुमच्याकडे हळदीचं उत्पन्न जास्त होतं, आल्याचं उत्पन्न जास्त होतं, तर कधी सोयाबीनचं उत्पन्न जास्त होतं, ज्यावेळेस त्याला भाव कमी असतो. पण जे गोडाऊन आहेत तुमच्या जिल्ह्याच्या लेव्हलला गोडाऊन, त्या गोडाऊनमध्ये किती कॅपॅसिटीचं उपलब्धता आहे, त्यांचे संपर्क क्रमांक ह्या ऍपद्वारे तुम्हाला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तुम्हाला साठवणुकीचा प्रश्न तुमचा ह्या ऍपद्वारे तुम्हाला सर्व माहिती मिळून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे बघा आपल्याकडे एखाद्या वेळेस उत्पन्न जास्त, आता मागच्या वेळेस सोयाबीनचं किती झालं होतं, पण काय करायचा हाच प्रश्न. प्रक्रिया उद्योग तर लगेच काही उभारता येत नाही, ते विकलं तर गेलं पाहिजे. अगदी बरोबर. पण हे ऍप किती महत्वाचं आहे आपल्याला, लईच फायदा होतोय. म्हणजे घर बसल्या आपल्याला सगळी माहिती, आणि सर म्हणतात तसं अगदी विश्वासाची माहिती आहे. शास्त्रज्ञ जोडले त्याला म्हणल्यावर सगळी माहिती अगदी आपण डोळे झाकून त्याचा वापर करू शकतो, अशीच आहे का नाही? आता हे बघा सर, तुम्ही ही तर सगळी माहिती सांगितली, म्हणजे हे ऍप डाउनलोड कसं करायचं, त्याच्यात काय काय आहे हे तर समजा कळालं. पण तुम्ही मगाशी म्हणलेलं बघा, बारामती कृषी विज्ञान केंद्रानं काही काही ठिकाणी ह्या तंत्रज्ञानाचा वापर केलाय, म्हणजे काही शेतकऱ्यांनी ह्याचा वापर केलाय. पण हे आमचा तर पहिला प्रश्न असतो की खर्च परवडला पाहिजे. शेतकऱ्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आमच्या, की आम्हाला खर्च हा झेपला पाहिजे. मग हाय का झेपण्यासारखा खर्च? नाही, ह्याच्यामध्ये कसं आहे, एकट्यानं करणं शक्य नाहीये. ह्याच्यामध्ये सगळ्या गटानं एकत्र येऊन
कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करून आणि प्लस त्याच्यासोबत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर जर केला तरच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. म्हणजे क्षेत्र पण जास्त पाहिजे, क्षेत्र पण जास्त पाहिजे, कारण की त्याचे जे फायदे होतील. फायदे त्या जे सेन्सर जे बसवले जातात कृत्रिम बुद्धिमत्तासाठी शेतामध्ये, त्याला एक वेगळं युनिट वेदर स्टेशनचं तयार करायला लागतं आपल्याला. बरं. त्यासाठी खर्च जास्त येतो. मग त्या सेन्सरचा खर्च जास्त असल्यामुळं ती एकट्याला परवडण्यासारखी गोष्ट नाही. गटानं एकत्र येऊन जसे आपण नगदी पिकं म्हणतो, म्हणजे समजा स्ट्रॉबेरी असेल किंवा त्याच्यासोबत ऊस असेल किंवा आले हळद आहे, फळबाग आहेत आपल्याकडे. केळी आहे, जे तुम्हाला एक्सपोर्टच करायचे. तुम्हाला एक्सपोर्ट करताना त्यांचे काही नॉर्म असतात की बाबा एवढंच आम्हाला रेसिड्युअल फ्री पाहिजे. तर तुम्हाला ते जर एक्सपोर्ट ओरिएंटेड जर तुम्हाला जर काम करायचं असेल, म्हणजे निर्यातक्षम तुम्हाला सगळा भाजीपाला पिकवायचे, फळं पिकवायचे, त्यानुसार जर तुम्हाला जर करायचं असेल तर ह्या एआयची मदत तुम्हाला गटामार्फत घ्यायला लागणार आहे. आणि हे गटामार्फत केलेलं सगळ्यात उत्तम. आणि भविष्य जे आहे शेतीचं, हे सगळं आता सध्या ड्रोन आणि एआय ह्याच्यावरच आहे. आता तुम्ही म्हणताय की वेदर स्टेशन बसवायला लागेल, तर आता आम्ही जर समजा ठरवलं वेदर स्टेशन आमच्याकडे बसवायचंय, तर मग काय कृषी विभाग आम्हाला मदत करेल का, किंवा कशा पद्धतीने आम्ही ते नाही, अजून त्याच्यामध्ये आपण एआय मध्ये ह्या वर्षी महाराष्ट्र शासनानं 2 वर्षासाठी 500 कोटीची तरतूद एआय साठी केलेली आहे. फक्त नुसतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेतकऱ्यांना समजावं ह्यासाठी 500 कोटीची तरतूद केलेली आहे. प्रयोग चाललाय. भविष्यामध्ये तसे सुद्धा काही अनुदानाच्या ज्या योजना आहेत ते शासन तयार करेल आणि शेतकऱ्यांना जसं मदतकार कृषी विभाग हा शेतकऱ्यांसाठीच आहे. आणि एखाद्याकडे जर समजा खंडाळ्यामध्ये समजा आता डाळिंबावर प्रयोग सुरू आहे, सातारा तालुक्यामध्ये केळीवर प्रयोग सुरू आहे, ऊसावर झालेला आहे, त्याच्यात म्हणजे 40% उत्पादन, म्हणजे एकरी जिथं 40 टन उत्पन्न येणार होतं ते तुम्हाला डबल उत्पादन मिळायला लागले. तर तुम्हाला जर उत्पन्न डबल मिळायला लागलं तर तुम्ही खर्च करायला तयार होऊ शकता. मग त्यासाठी भविष्यामध्ये एआय मध्ये गुंतवणूक कृषी विभाग करणार आणि त्या कृषी विभागाकडनं हे तंत्रज्ञान सगळ्यांना पोचल अशी कृषी विभाग त्याची व्यवस्था करणार. म्हणजे आता फक्त माहिती होणं महत्वाचं आहे, ते वापरायला लागणं प्रत्येक शेतकऱ्याला. ऍप अगदी सुरुवातीपासून की आधी आपल्याला त्याची सवय झाली पाहिजे. सवय का नाही? आणि ते फ्री आहे तसं डाउनलोड. नाही, आता कसं आता तुम्ही कसं करता शेतीमध्ये, तुम्ही काय करता, दुकानात जाता, बरोबर, दुकानात जाता, कृषी सेवा केंद्रात जाता, त्याला सांगता की माझ्या ह्याच्यावर फुलं वाढली पाहिजेत आणि आळी आली नाही पाहिजे. खरं. मग तो दुकानदार काय करतो, एक कीटकनाशक घेतो, एक बुरशीनाशक घेतो आणि एक कुठलं तरी पीजीआर नावाचं जे ह्युमिक ऍसिड असतं ज्याच्यामध्ये ते घेतो, ते एकत्र करून तुम्हाला देतो. बरोबर. आणि ते तुम्ही फवारणी करता डोळे झाकून बरोबर. तुमच्या ह्याच्यावर कुठली नक्की कीड आलेली आहे, कुठले रोग काय, काही माहित नसतं, विश्वासार्हतच नाही. मग हे जे तुम्ही जे करता त्यामुळे कसं उत्पादन खर्च वाढतो. मग आपण म्हणतो शेती परवडत नाही. मग हे एआयच्या माध्यमातून तुम्ही स्पेसिफिक ती जे आळी बघून फोटो काढून ते जर पाठवला, ती कशाची आहे, त्याच्यावर कुठल्या कीटकनाशकाचं नियंत्रणानं ती नियंत्रण होईल, हे जर तुम्हाला जर समजलं तर तुमचं उत्पादन खर्चामध्ये बचत होणार आहे. परफेक्ट इलाज होणार. आणि सगळ्यात महत्वाचं ती मराठीतनं आहे. ज्या आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ती अगदी सहज कळण्यासारखं आहे का नाही? पण साहेब मला एक सांगा, तुम्ही म्हणला ते काहीतरी हवामानाचं स्टेशन बसवणार आपल्या शेतामध्ये, त्याचा काय उपयोग होणार व आपल्याला? त्याचा उपयोग असा आहे की आपल्या शेतीमध्ये आर्द्रता किती आहे, आर्द्रता जर व्यवस्थित असेल तर आपलं पीक व्यवस्थित असतं. आर्द्रता किती आहे, हवेचा वेग किती आहे, आपल्या जमिनीमध्ये ओलावा किती आहे, म्हणजे आपल्या जमिनीचं हवामान ते सांगणार जागेचं. मग ते ओलाव्यानुसार तुम्ही पाण्याचं नियोजन करणार. वाऱ्याचा वेग जास्त असेल तर तुम्ही कीटकनाशक फवारणार नाही. ह्युमिडिटी जर व्यवस्थित असेल, ह्युमिडिटी जर एका लेवलला जर चांगली असेल तर ती चांगली असते. जर ह्युमिडिटी घसरली किंवा दमट वातावरण आलं की मग बुरशीजन्यचा प्रादुर्भाव जास्त सुरू होऊन जातो. मग त्याला येण्याच्या अगोदर रोखणं, हे जे प्रिडिक्शन आहे ते आहे. म्हणजे किती महत्वाचं आहे बघ हे आहे. आणि आपण डाउनलोड करून घेऊयाच आजच्या आज. आता मला साहेबांचं हे बोलणं ऐकून असं वाटायला लागलंय, अहो जग कुठं चाललंय. मग आपण पोरांना नावं ठेवतो सारखं मोबाईल, खरं तर अभ्यासासाठी वापरतात बरं. त्यातनं पण माहितीच मिळते. माहितीचा भंडार आहे, फक्त ते वापरायचं कसं हे आपल्यावर आहे. आणि त्याच्याकडे माहितीचा भंडार आहे, आपण कुठली माहिती घ्यायची हे महत्वाचं आहे, ते कळायला पाहिजे. अगदी बरोबर.
पण साहेब मला अजून एक असा प्रश्न पडलाय बघा, आता ही जी माहिती आम्हासनी सगळी मिळणार आहे, बरोबर. म्हणजे आर्द्रता काय आहे, वाऱ्याचा वेग किती आहे, ओलावा किती आहे, किंवा जमिनीत घटक कुठले आहे, खतमात्रा द्यायची कशी, अहो ही माहिती त्या वेदर स्टेशनला मिळती कुठनं आणि आम्हाला कशी मिळणार ती? बरोबर. आता हे ऍप तुम्ही डाउनलोड केलं तुमच्या ह्याला, तर हे डायरेक्ट लिंक असणार आहे स्कायमॅट सारख्या संस्थेसोबत. ते जे आहे तालुक्याचं जे टेम्परेचर आहे, किती पाऊस पडणार आहे, ह्युमिडिटी किती आहे, हे तुम्हाला त्या मोबाईलवर उपलब्ध होईल. बरं. त्याचबरोबर तुमच्या जमिनीची आरोग्यपत्रिका तुमच्या गावाची झाली असेल किंवा तुमच्या तालुक्याची झाली असेल, तर त्याची माहिती ऑलरेडी त्याच्यामध्ये आम्ही फीड केलेली आहे, जी माहिती तुम्हाला मिळेल. मग तुमच्या गावामध्ये नत्राचं प्रमाण किती आहे, मध्यम आहे, कमी आहे का सर्वसाधारण आहे, पालाश किती आहे आणि पोटॅश किती आहे, हे सगळं तुम्हाला त्या महाविस्तार ऍपवर उपलब्ध होणार आहे. आणि त्यानुसार तुम्ही त्या खताची मात्रा किती द्यायची ते सुद्धा ठरवण्याचं गणक म्हणजे कॅल्क्युलेटर आपण थोडक्यात म्हणू, ते सुद्धा त्या ऍपला आम्ही जोडून दिलेलं आहे. म्हणजे माती परीक्षणामध्येचा जो अहवाल आपल्याला मिळतो तो आपल्याला आधीच मिळेल इकडे. बरोबर. आणि मला वाटतं ती काही सेन्सर का काय म्हणताय ते असल्यामुळे ते आणि जास्त सोपं जाणार आहे का नाही? म्हणजे साहेब ही जी माहिती आहे किंवा आता तुम्ही जे म्हणताय की हे प्रयोग चालू आहेत, भविष्यात ह्या प्रयोगाचा व्यावसायिक शेतीला चांगला फायदा होणार आहे का नाही? थोडक्यात शेतकरी बंधूंनी जरा एकत्र येणं गरजेचं आहे यासाठी, कारण एकत्र केलं तरच जास्तीत जास्त फायदा होणार. मिळू अहो, हा शकणार. खर्च परवडण्यासारखा नाही एकट्या दुकट्याला, आहे का नाही? एकत्र हे आलंच पाहिजे. आणि सर जसं म्हणाले की सुरुवातीला तुम्ही जरी खर्च केला तरी नंतर जे फायदे होणार आहेत त्याच्यातून तुमचा खर्च हा वजा जाणारच आहे. म्हणजे शेवटी जे शेती व्यवसाय तो फायदेशीर होणारच आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. शेती परवडत नाही असा जो आपला नेहमीचा प्रश्न असणार आहे त्याच्यावरचं हे उत्तर आहे, आहे का नाही? नक्कीच. चला अक्का साहेब, हिथं आलो आणि त्या AI बद्दल माहिती मिळाली, डोक्याचा भुंगा जरा बरा झाला. नाही, आता आज आपण ते ऍप डाउनलोड करूनच टाकू. करूया. आपल्याला लगेच उद्यापासून आपण त्याला प्रश्न विचारायला मोकळे. नक्की अक्का साहेब, नक्की करूया आपण. बरं साहेब, आम्हाला ही माहिती जी दिली ना ती लय भारी दिली बघा, लय फायदा होईल. तुमचे खूप खूप आभार बरं का ह्याबद्दल. धन्यवाद. आम्हाला थोडंसं AI एवढंच माहिती होतं, पण आज बरेच शेतकऱ्यांसाठी किती फायद्याचं आहे हे कळालं. वय आणि कृषी विभाग किती काम करते शेतकऱ्यांसाठी ते सगळ्यात जास्त कळालं बघा. आता मात्र शेतकऱ्यांनी एकत्र होणं आणि तिथपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. बरोबर. आता आपण क्लस्टर तर तयार करतोयच की अक्का साहेब, त्या माध्यमातून आपण हे ग्रामसभेमध्ये हा विषय पण काढूया. आणि साहेब येतील का नाही परत आपली ग्रामसभेला, तेव्हा त्यांना सुद्धा साहेब हे विषय आपल्या गावाच्या पातळीवर मांडा. म्हणजे आपल्या गावामध्येच आपण वेदर स्टेशन काढूया, आहे का नाही? आवश्यक. आणि भविष्य हे आता आपण म्हणतो कम्प्युटरचं संगणकाचं युग आहे, त्याचप्रमाणे आपलं आता मोबाईलचं युग झालेलं आहे. आणि तुमचा एक डिजिटल मित्र म्हणून AI कडे बघितलं तर तुम्हाला नक्कीच सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या महाविस्तार कृषी ऍपचं, या ऍपचं सगळ्यांनी उपयोग करावा असं मी कृषी विभागामार्फत तुम्हाला आणि सगळ्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो. वय साहेब, चला आता आम्ही निघतो. धन्यवाद बरं का साहेब. धन्यवाद. आपण ऐकत होतात रानामाळातल्या गप्पा, अर्थात शिवार गप्पा. याचं लेखन केलं होतं तालुका कृषी अधिकारी कार्यालय जावली येथील तालुका कृषी अधिकारी प्रकाश राठोड यांनी. आणि यात सहभागी झाले होते श्रेया गोलिवडेकर, सुप्रिया मोरे आणि प्रकाश राठोड.